जगाचा पोशिंदा तो बळीराजा विविध संकटाचा सामना करत असतो. रस्त्याचे प्रश्न, शेतामध्ये केलेल्या पिकाला योग्य बाजारभाव मिळत नाही, निसर्गाचा लहरीपणा बळीराजाच्या मुळावर उठतो. सध्या रस्त्याचे प्रश्न खूप गंभीर आहे. शासनाचं धोरण आहे शेतापर्यंत जाण्याचा रस्ता खुला करून द्यायचा आणि पाणंद रस्ते प्रामुख्याने खुले करायचेत, असं शासनाचं धोरण आहे. आता बाजूला आपण पाहतोय जुन्नरचं तहसील कचेरी आहे. या ठिकाणी ह्या सत्यभामा बुगदे आजी साधारण 70च्या आसपास वय असेल. न्याय मिळावा म्हणून या ठिकाणी त्यांनी उपोषण केलेलं आहे. आजींना 100% न्याय मिळायला हवा. आजींची नेमकी तक्रार काय आहे ती समजून घेऊन मार्गी लावणे. काय नेमकी तुमची आजी समस्या काय आहेत? माझी समस्या, तुमचं नाव काय? सत्यभामा रोहिदास बुगदे, गाव कुठलं? गाव उदापूर. बरं, काय अडचण आहे? मला अडचण म्हणजे आमचे पूर्वी 35 वर्ष झाली मी जमीन खरेदी केली. कोणाकडून केली? बामणाकडून, म्हणजे नाव माहिती आहे का? बहिणीकडून केली. बहीण ब्राह्मण आहे का? हा, ते नाही, पहिली बामणानी त्या बहिणीला विकली, बहिणीकडून मी घेतली. तर जेव्हा जमीन घेतली ना, जाण्या येण्याला गट नंबर 65, मी 66 मध्ये आणि 67 मध्ये जाण्या येण्याला गाडी रस्ता होता. आता प्रत्येकाने प्रत्येकाच्या हद्दीत रस्ता हा बंद केला. कोणी घरं बांधली, कोणी बराक्या बांधल्या. जो पांदळ रस्ता होता तो सगळा पूर्ण बंद केलाय. म्हणजे पाणंद रस्ता बंद झाला. हा, मग बंद तुम्ही झाला. तहसीलदार साहेबांकडे पाणंद रस्ता खुला करा असा अर्ज केला? कधी मागणी केली होती? आहेत ना अर्ज माझ्याकडं. बरं, तर तहसीलदार साहेब येऊन त्यांनी पंचनामा वगैरे सगळं केले. पण आता शेजारचे लोक बोलतात आम्ही आमच्या यांनी बांधलोय, त्यांनी आमच्या तारखी झाल्या, वर्ष झाले केस चालू आहे. आता अतिक्रमामध्ये त्यांचं घर आहे, म्हणलं बाजूने द्या. ते बाजूने तहसीलदार साहेब द्यायला तयार नाहीत. ते म्हणतात आम्ही देणार नाही बाजू कोण. मग त्यांचं घर आहे मध्ये. मग आता त्यांनी अतिक्रमात बांधले. मग त्यांनी घरापासून मला रस्ता द्यावा ना, अतिक्रम काढू. पाणंद रस्ता खुला झाला पाहिजे. तो कसा करायचा? रस्ता खुला झाला पाहिजे. तेव्हा मग त्यांनी घर पांदळ रस्त्यामध्ये बांधलं. हे अतिक्रम हटून मला न्याय मिळाला पाहिजे. बरं, 1165, 1166 आणि 1167 इथून तिथून गट नंबर एवढे पण पांदळ रस्ता हा मोकळा झाला पाहिजे. पूर्वी हा रस्ता खुला होता? हा रस्ता खुला होता. किती वर्षापूर्वी? किती वर्षापूर्वी? 35 वर्षापूर्वी हा रस्ता खुला होता. तर त्यांनी काय केलं, मी मध्ये येते ना, ते मला म्हटले तुम्ही बराकी बांधून जाऊन द्या, बाजूने तुला आम्ही ट्रॅक्टर आणून देऊ. अहो, त्यांनी एवढ्या वर्ष गोड बोलून बराक्या घरं विरं बांधून घेतली. आता मला येऊन जाऊन देते. तुम्हाला जमीन किती? जमीन माझी 1.5 एकर आहे. त्या क्षेत्रात काय त्या शेतामध्ये? त्याच्यामध्ये आता ज्वारी. सध्या तुम्ही घराकडे जाता कसं? जातं कसं म्हणजे फार कडन जातो, वडायले मोठ्या खाली कोण. तिथे अवजारं कशी नेतात शेतीची? न्यायची कशी, मोकळं वावर असलं तरच न्यायचं ना. मला इतर दिवशी पीक करता येत नाही, असं आहे. तुमची मागणी? तुमची मागणी काय? माझी मागणी यांनी पांदळ रस्ता मोकळा करावं. मग तहसीलदार साहेब काय म्हणाले? शेळके साहेब? शेळके साहेब म्हणतात आम्ही त्यांचं घर कसं काय पाडू. तुम्ही आज इथं उपोषणाला बसल्यावर सकाळी तुम्हाला तहसीलदार शेळके भेटले, ते काय म्हणाले? ते मला काय बोलले का आजी तुम्हाला मी हा रस्ता करून देतो, मी स्वतः येऊन. मग त्यांनी जर मला तारीख 20 दिली असेल तर त्यांनी अतिक्रमण हटावा आणि मला रस्ता तिथून करून द्यावा. पांदळ रस्ता तुमच्या शेतामध्ये जायला रस्ता असावा, रस्त्यामध्ये अवजारं गेली पाहिजे, शेतातला माल बाहेर काढता आला पाहिजे. आला पाहिजे. एवढी मागणी नाही. त्यांनी काय केले, 65 वाला, मी 66 मध्ये. कोण आहे 65 वाला? कोण आहे? अनंत सीताराम बुगदे, याच्यात नाव आहे त्याचं. अहो, त्याला अक्षरशः गाळले आणि 67 वाला धरला आणि त्याचं घर आहे. आणि तहसीलदार साहेब बोलतात आम्ही घर कसं काय त्याचं पाडणार. मग ते अतिक्रमात आहे घर. मग मला अतिक्रम काढून द्या ना मग रस्ता. तुम्हाला रस्ता पाहिजे एवढी मागणी? हो, एवढीच मागणी आहे माझी. आता तुम्हाला मगाशी सर्कल भेटले, ते काय म्हणाले? सर, तुम्हाला मगाशी तलाठी भाऊसाहेब भेटले ना? हा, तलाठी भाऊसाहेब. आता तलाठी नाही, ते सर्कल. म्हणून मग मी सर्कलच म्हणालो. तर मग आता त्यांचं म्हणणं आहे ते आले नाहीत ना तिथं बघायला. हे आता नवीन आलेत ना. मग आता तुमचं सोयाबीन लगेच काढायचंय का रस्ता झाला पाहिजे? तुम्ही विस्तार केला, रस्ता माझ्या शेतापर्यंत करून द्या, मी ट्रॅक्टर आणून सोयाबीन काढून घेतो. तहसीलदारांनी किंवा सर्कल भाऊसाहेबांनी जर तुम्हाला लेखी पत्र दिलं 20 तारखेचं, तर तुम्ही तुमचं उपोषण सोडणार? हा, तोपर्यंत नाही सोडणार. मग तहसीलदार सुनील शेळके साहेब, आपलं काम चांगलं आहे. ह्या वयोवृद्ध आजी तुमचं वय किती? माझं 70 वय. 70 वर्षाच्या या सत्यभामा बुगदे आजीला तुमच्यासारख्या कार्यक्षम अधिकाऱ्यांनी न्याय द्यायला हवा.
आता बघूया आपण तहसीलदार साहेबांशी सुद्धा बोलणार आहे आणि जे सर्कल आहे पण त्यांच्याशी पण बोलणार आहे. हे आजींना न्याय मिळवून देण्यापर्यंत आपलं देखील सहकार्य राहील. सुरेश वाणी, विघ्न टाइम्स, जुन्नर. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.